हं. रामकृष्ण हरी. मी निवृत्ती महाराज चाटे. मी माहूरगड येथून बोलतो. आज दिसतं ते पूर्ण माहूरगडचं जंगल आहे. आज आम्ही माहूरगडच्या ह्या अरण्यामध्ये जंगलामध्ये जडीबुटी काढण्यासाठी गेलो होतो. तर आमच्याकडे हा पहा वेगवेगळ्या प्रकारच्या थैलीने जडीबुटी आहेत. आणि माझ्या हातामध्ये जे जडीबुटी दिसते झाडपाला, कोणी ह्याला समळीचा पाला म्हणते, कोणी किंवा निरगडी म्हणते, ह्याला निरगडी पण म्हणते. आणि हे बऱ्याच ठिकाणी रोडच्या कडेनं, बऱ्याच ठिकाणी गावामध्ये टेकड्याला वगैरे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना आढळतं. झाड प्रत्येक ठिकाणी, पण कुणाला हे कशावर कामी देतं हे माहिती नसेल, म्हणून मी माहिती देतो. ज्यांना माहिती असेल त्यांच्यासाठी धन्यवाद. ज्यांना माहिती नसेल त्याने हे लक्ष देऊन व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कामी येईल. हे जे पाला आहे हे हर प्रकारच्या वातीला काम देतं, वातीवर काम देतं आणि पित्तासाठी काम देतं. तुम्ही म्हणताल मग हे यूज करायचं कसं? ह्याचा रस काढून प्यायचा, किंवा दुसरी गोष्ट रस काढून पी वाटत नसेल तर हे पाला टाकून आपला भात शिजवायचा, मग हे पाला काढून टाकायचा आणि ते भात खायचा. खाल्याच्या नंतर पीत हर प्रकारची वात यापासून नीट होती. तुम्हाला वाटत असेल काही लोकांनी झाड पाहिलं पण पाला खातेत का नाही की वाटत असेल, तर पाहे आमचा मुलगा पाला खाऊन दाखवतो पान. हे इन्फेक्शन काहीच होत नाही, की कुणाला वाटेल झेरीला असेल, झेरीला नसतंय. खाण्याची चीज आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वातीला पित्ताला काम देतंय. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुढं कुणाला कामी देईल. आणि आम्ही माहूरला राहतो. कधी कोणी माहूरला दर्शनाच्या निमित्ताने आलं तर आम्हाला संपर्क साधा आमच्याशी. आमचा नंबर घ्या 6303356104. आम्ही तर माहूरमध्येच राहतो. आमची इथं वारकरी शिक्षण संस्था आहे. माझ्याकडे मुलं आहेत शिकण्यासाठी आणि मी स्वतः कीर्तनकार आहे. आणि आम्ही आज आमचे संपूर्ण मिळून आम्ही आज जडीबुटी काढायसाठी गेलतो. आमचे काशीनाथ बाबा पण आमच्या सोबत आहे. त्यांना पण भरपूर माहिती आहे, मला पण माहिती आहे. आम्ही दोघांच्या माहितीनुसार जडीबुटी जमा करतो आणि समाज कार्य करतो, सेवा करतो. कधी कुणाकून 1 रुपया न घेता आम्ही जनसेवा करतो. मी कीर्तनकार आहे, पण हे जडीबुटीचं कार्य का करतो, काम का करतो तर आम्हाला माहिती आहे. तर आपली माहिती समाजाला दिल्याच्या नंतर, आपली माहिती यूज केल्याच्या नंतर कुणाचं तर जगाचं कल्याण झालं पाहिजे. अनेक लोक बिमारीपासून त्रस्त असतात, ते त्यांच्यापासून दूर झाले पाहिजे बिमारीपासून. त्यामुळं आम्ही हे जडीबुटीचे काम करतो, जडीबुटीची माहिती देतो लोकांना. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. रामकृष्ण हरी.